महाराजांनी आदिलशाहचे अनेक किल्ले जिंकले होते. पुण्याचा लालवाडा सरदार शाहिस्तेखानाची बोटे छाटून टाकली होती. म्हणून सगळ्यांना शिवाजी महाराजांची भीती वाटत होती. कोण पकडणार शिवाजीला? बडी बेगमला हा प्रश्न पडला होता. कोणीच पुढे येत नव्हते. बडी बेगमला राग येत होता. तेवढ्यात अफजल खान उठला. हा 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 हा. कौन शिवा? कहाँ का शिवा? मैं उस पहाड़ी शिवा को गोली के साथ गिरफ्तार करके आपके सामने हाजिर करता हूँ. मैं फिर उठाता हूँ. असे म्हणून खानाने कपकाठी फिरवला. खान मोठी फौज घेऊन स्वराज्याच्या दिशेने निघाला. वाटेत त्याने तुळजापूर, पंढरपूर येथील मंदिरांना आग लावली. तेथील मूर्त्यांची तोडफोड केली. अनेक निरपराध लोकांना त्याने ठार मारून टाकले. त्यावेळेस शिवाजी महाराज रायगडावर होते. अफजल खान स्वराज्यावर हल्ला करत असल्याच्या बातम्या शिवाजी महाराजांना समजल्या. अफजल खान स्वराज्यावर हल्ला करत असल्याच्या बातम्या शिवाजी महाराजांना समजल्या. म्हणून महाराजांनी आपला मुक्काम रायगडावरून प्रतापगडावर हलवला. कारण की प्रतापगड हा किल्ला अधिक सुरक्षित होता. महाराजांना जाणीव होती जर आपण प्रतापगडाच्या बाहेर गेलो तर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. खानाने महाराजांना पत्र पाठवलं. त्या पत्रात अतिशय प्रेमाची भाषा वापरली. शिवा, मला भेटायला ये. आमचे किल्ले परत दे. मी तुम्हाला आदिलशाहच्या दरबारात सदाकी देतो. हे पत्र शिवाजी महाराजांना गेलं. महाराजांनी पत्र पाठवलं. खान साहेब, मला माफ करा. मी तुमचे किल्ले द्यायला तयार आहे, पण मला आपली भीती वाटते. आपणच प्रतापगडाच्या पायथ्याशी मला भेटायला या. भेटीचा दिवस ठरला. भेटीच्या दिवशी उत्तम फरफरावर शिवाजी महाराजांनी केल्या. दिवसा महाराजांनी शंभू महादेवाची पूजा केली. अभिषेक केला. अंगात लोखंडी चिलखत घातला. डोक्यावर लोखंडी जिराटोप घातला. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांना देखील खूप काळजी वाटत होती. आईने म्हटलं, आई भवानी तुमच्या पाठीशी आहे. विजय हा राजे, विजय हा. असा आशीर्वाद मातोश्री जिजाऊंनी दिला. महाराज निघाले. काही अंतराच्या जवळ महाराजांनी आपल्या काही सैनिकांना झुडपात लपायला सांगितलं. महाराजांनी सांगितलं, मला तुमच्या सय्यदगडाची भीती वाटते. त्याला बाहेर काढा. खान खुश झाला. खानाने सय्यदगडाला
दोन्ही हात पसरले. महाराजांनी खानाला आलिंगन केलं. त्याच वेळेस खानाने आपली कट्यार बाहेर काढली. ते महाराजांच्या पाठीवर खुपसली. शिवाजी महाराजांचा अंगरखा फाटला. अंगात त्यांनी लोखंडी चिलखत घातलं होतं म्हणून कट्यार शिवाजी महाराजांच्या पाठीस घुसू शकली नाही. त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली लपवून ठेवलेली वाघनखं बाहेर काढली आणि ती खानाच्या पोटात खुपसली. खानाची आतडी बाहेर आली. दगा दगा खान ओरडला. खान जखमीहून खाली पडला. त्याच वेळेस सय्यद बंडा शाह यांना चांदक आला आणि त्यांनी शिवाजी महाराजांना ठार करण्यासाठी तलवार बाहेर काढली. त्याच वेळेस जिवामाला याने आपल्या तलवारीने सय्यद बंडाची मुंडी छाटली. खान मरण पावला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी विजयाची तुतारी फुंकली. सौर मावळ्यांना संदेश दिला. खानाची फौज सैरावैरा पडू लागली. सैरावैरा पडणाऱ्या खानाच्या फौजेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या